नमस्कार. आपण ऐकतोय पुष्पाताई नाईक लिखित संत जनाबाईंचे सार्थ अभंग आणि अर्थ या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे आशिदा प्रकाशन डोंबिवली. आज आपण ऐकणार आहोत कृष्ण जन्म, बालक्रीडा आणि कला यावरचे अभंग. अभंग 257 पहिल्यांदा ऐकूया. गवळण म्हणे गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक धावे की पुढे ताटी वाटी सुंठवडे सुईणीची गलबल झाली. दासी जणी हेळ घाली, दासी जणी हेळ घाली. हेळ म्हणजे विशिष्ट लयीत सांगणे, बोलणे. अर्थ ऐकूयात. गवळणी एकमेकांना आनंदाने यशोदाला पुत्र झाला, यशोदेला पुत्र झाला याबद्दल सांगतायत. तर काही जणी ताटात सुंठवडा घेऊन एकमेकींच्या पुढे धावत धावत जाऊन बाळ जन्मला म्हणून सुंठवडा वाटतायत. बाळणपण करणारी सुईण हिची तर पार धांदल उडालेली आहे ही बातमी सांगता सांगता अशा वेळी तशी जनी विशिष्ट लयीत म्हणजे हेल काढत ही वार्ता सांगत आहे. पुढचा अभंग ऐकूया. 258. मग म्हणे दासीला पुत्र मुख पाहू चला, स्नान घालून त्यासी वस्त्रे दिधली ब्राह्मणासी. परब्रह्म ते पाहुनी ब्रह्मी मिळे दासी जनी, ब्रह्मी मिळे दासी जनी, ब्रह्मी मिळे दासी जनी. अर्थ. मग दासी जनीला गवळणी म्हणतात, चला चला आपण पुत्रमुख पाहण्यासाठी जाऊया. एवढ्या वेळेत छोट्या बाळाला कृष्णाला स्नान घालून झालं होतं आणि ब्राह्मणांना वस्त्रदानही केलेलं होतं. तान्हुल्या बाळकृष्णाचं रूप पाहताच दासी जनीला त्याच्यात प्रत्यक्ष परब्रह्म दिसलं आणि ती त्या परब्रह्मात परब्रह्ममयच झाली. जीव शिव एकत्रच आले. पुढचा अभंग 259 ऐकूया. आलिया ब्राह्मणासी दान, द्रव्य दिधले अपार जाण. गाई म्हशीची खिल्लारे, ब्राह्मणा दिधली अपारे. कामधेनुची उमनी, कल्पवृक्षाची दाटणी. ऐसा आनंद सोहळा, दासी जनी पाहे डोळा, दासी जनी पाहे डोळा, दासी जनी पाहे डोळा. उमनी या शब्दाचा अर्थ आहे अपार. बाळकृष्ण रूपाला बघण्यासाठी जेवढे ब्राह्मण आलेले होते तेवढ्यांना अपार द्रव्य दान केलं होतं. गाई, म्हशी, वासरू, बछडे हेही दान केलं होतं. एवढी दानं दिली की त्याची गणनाही करता येणार नाही. आणखीन दान देण्यासाठी म्हणून तिथे अपार कामधेनू तर होत्याच, शिवाय कल्पवृक्षांची पण तिथे दाटी झालेली होती. असा हा आनंदाचा सोहळा दासीजनी डोळ्यांनी प्रत्यक्ष बघत आहे. पुढचा अभंग 260 ऐकूयात. वैकुंठीचा हरी ताना यशोदेच्या घरी. रांगतसे हा अंगणी, माथा जावळाची वेणी. पायी पैंजण आणि वाळे, हाती नवनीताचे गोळे. धन्य यशोदा ते माय, दासी जनी वंदी पाय, दासी जनी वंदी पाय, दासी जनी वंदी पाय. अर्थ. वैकुंठी राहणारा हरी आता बाळ होऊन यशोदेच्या घरी कृष्ण होऊन राहत आहे. माथ्यावर कुरळ्या जावळांची वेणी उठून दिसत आहे आणि अंगणभर हा यशोदेचा काना दुडू दुडू धावत आहे. हाती लोड्याचे गोळे असलेला हा कान्हा त्याच्या पायातील पैंजण आणि वाळे यांचा दुडू दुडू धावताना मंजूळ आवाज येत आहे. खरंच
प्रत्यक्ष परब्रह्मच यशोदेच्या घरी नांदत आहे, म्हणून यशोदा खरोखरच धन्य आहे असं म्हणून जनी यशोदेला वंदन करीत आहे. पुढचा अभंग 261 ऐकूया. ब्रह्मवंदिजाचे पाय त्याची यशोदा ते माय, साम्राज्याचा जो दानी मागे यशोदेसी लोणी, क्षीरसागर ज्याचे चरणी त्याला पायावर ते नहाणी, देव ब्रह्मांड पालकी त्याची टाळू हाते माखी, शुकसन गादिक योगी जनी म्हणे दळू लागी, शुकसन गादिक योगी जनी म्हणे दळू लागी. अर्थ, सृष्टी निर्माता जो ब्रह्मदेव स्वतः वैकुंठात राहणाऱ्या विष्णूला हरीला वंदन करतात. ते विष्णू बालरूपात असून त्याची यशोदा ही आई आहे. धन्य यशोदा माऊली. सगळ्यांनाच साम्राज्य दान देणारा करणारा असं परब्रह्म बाळकृष्ण होऊन यशोदा मैयाला लोणी मागतोय. ज्याच्या चरणी प्रत्यक्ष क्षीरसागर म्हणजे दुग्धसागर, त्यालाच यशोदा पायावर घेऊन नाहू माखू घालते. अनंत कोटी ब्रह्मांडाचा जो पालक त्याची टाळू यशोदा स्वतः भरीत आहे, कारण मागतीये ती तेल त्याला. शुकमुनी, सनकादिक कुमार आणि योगी सुद्धा ज्याची भक्ती करतात तो पांडुरंग जनीला प्रत्यक्ष दळण दळण्यास मदत करतो असंच जनाबाई म्हणतात. पुढचा अभंग 262 ऐकूया. अहो गोकुळीच्या देवा आदि अंत तुम्हा ठावा, न लगे पुसावे हो कोणा आदि अंत हो सुजाणा, जनी म्हणे वो गोकुळी किती खासी उष्टावळी, जनी म्हणे वो गोकुळी किती खासी उष्टावळी. अर्थ, अहो गोकुळीच्या देवा, तुम्ही सर्व जाणतातच, कोणात्याही दुसऱ्याला आधी अंताबद्दल तुझ्याशिवाय विचारणंच न लगे. असं असताना दासी जनाबाई गोकुळातील कृष्णालाच विचारते की अरे तू किती उष्टावळी खाणार आहेस, म्हणजेच या गोपाळांबरोबर किती राहणार आहेस, जेवणार आहेस आणि त्यांचं उष्ट खाणार आहेस. पुढचा अभंग ऐकूया 263. असो थोर थोरांची मात तुची मिळालासी गोपाळात, त्यांच्या शिदोऱ्या सोडीसी ग्रासोग्रासी उच्चिष्ठ खासी, न म्हणे सोवळे ओवळे प्रत्यक्षांची ते ओवळे, स्वानंदाचे डोही हात धुतले सर्वाही निश्चित, हाती काठ्या पायी जोडे दासी जनी वाट झाडे, हाती काठ्या पायी जोडे दासी जनी वाट झाडे. अर्थ, लहान असो की मोठा असो तर हे कृष्णा, तू गोपाळात गोपाळ होऊन राहिला आहेस. त्यांच्या शिदोऱ्या तू सोडल्यास, सर्व पदार्थांचा एकत्र काला करून स्वतः खाल्लास आणि गोपाळांनाही खाऊ घातलास. गोपाळींनी सुद्धा त्यांच्या उष्ट्या हातांनी भरवलेला घास तू प्रेमाने खाल्लास. सोवळं ओवळं यात कधीच भेद केला नाहीस, आपपर भावही कधी केला नाहीस. तुझ्या सहवासात सर्व गोपाळांनी स्वानंदाभूती घेतली आहे आणि त्या स्वानंदाच्या डोहात जणू काही गोपाळांनी हात धुवून घेतले. हाती काठी आणि पायात जोडे घालणाऱ्या अशा गोपाळांबरोबर जात असताना जनी आधी पुढे जाऊन वाट झाडूनच ठेवीत असे. पुढचा अभंग 264 आपण ऐकूया. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानराज गोपाळाची, लाया वाटी नामदेव कीर्तन करी, पुढे नाचे पांडुरंग, जनी म्हणे बोला ज्ञानदेवा भंग, अभंग बोलता रंग कीर्तनी भरला, प्रेमाची ने छंदे विठ्ठल नाचू लागला.
नाचता नाचता देवाचा गळला पीतांबर, सावध होई देवा ऐसा बोले कबीर. साधू या संतांनी देवाला धरिला मनगटी, काय झाले म्हणून दचकले जग जेठी. ऐसा कीर्तन महिमा सर्वा माझी वरिष्ठ, जडमूढ भाविका सोपी केली पायवाट. नामयाची जनी लोळे संतांच्या पायी, कीर्तन प्रेम रस अखंड देई गे विठाई. कीर्तन प्रेम रस अखंड देई गे विठाई. अर्थ: चंद्रभागेच्या वाळवंटात टाळ्यांचा निनाद दुमदुमत होता आणि त्याचवेळी ज्ञानराज गोपाळांना दही लाह्या हा म्हणजे काला वाटत होता. नामदेवांचं कीर्तन रंगात आलं होतं. पांडुरंग प्रत्यक्ष कीर्तनात आनंदाने नाचत होता. त्याच वेळी जनाबाई ज्ञानदेवांना अभंग म्हणण्यास विनवित होत्या. अभंग म्हणता म्हणतात कीर्तनात रंग भरला आणि भक्तांच्या मेळ्यात प्रत्यक्ष परब्रह्म विठ्ठलच नाचू लागला. नाचण्यात विठ्ठल एवढा तल्लीन झाला की त्याचा पितांबर केव्हा गळाला हे त्याला स्वतःलाच कळलं नाही. त्यावेळी कबीर देवाला म्हणाले, अरे सावध हो, सावध हो. असं म्हणतात, काय झालं असं म्हणून जगजेठी दचकले आणि त्यांनी स्वतःला तत्क्षणी सावरलंय. जणू या साधू संतांनी या देवाच्या मनगटाला धरून ठेवलं, म्हणजेच भक्तिभावाने देवाला आपल्या कह्यात ठेवलंय. कीर्तन महिमा हा असा सर्वश्रेष्ठ महिमा असून भक्त एवढे त्याच्यात तल्लीन होतात की ते स्वतःला विसरून जातात. कीर्तनाची ही वाट जड असू दे किंवा मूर्ख, पण जो भाविक आहे अशा सर्वांनाही पायवाट म्हणजेच हा कीर्तन मार्ग मोकळाच आहे. हे विठाई, कीर्तनातील प्रेमरस मला अखंड प्राशन करण्यास मिळू दे असं म्हणत नामयाची जनी संतांच्या चरणी डोळण घेत आहे. आजचं प्रकरण आपण इथे पूर्ण करणार आहोत. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. उद्याच्या भागात आपण ज्ञानेश्वर स्तुती ऐकणार आहोत.